आता हा अतिरिक्त धाव देऊन जातोय. आणि गटाचं क्षेत्ररक्षण अभिजित यांच्याकडून. एक धाव येते मिळते. राहुल रेवणकर कुठे असतील त्यांनी स्टेजकडे संपर्क साधायचा. राहुल रेवणकर तर पुढील चेंडू. एक धाव येते. 5 चेंडू 6 धावा. अभिलाष चांगला असा फटका. एक धाव येते मिळते. 1 षटकाच्या समोर संघाची धावसंख्या होते ती 7. यापूर्वी होणारा सामना हा तोरणा किल्लेदार विरुद्ध शिवनेरी सरदार. तोरणा किल्लेदार विरुद्ध शिवनेरी सरदार दोन्ही संघाचे संगमाला जरी स्टेजकडे यायचं आहे. जेवणाचे पण बाकी असेल खेळाडू होते तरी जे भावेश तर संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतात. ते नाव काय? पिंटू सिद्धेश धुरी. तर अनुभव कुठून कुठून भरलाय तो या समोरच्या संघात. तर सिद्धेश धुरी सामना करतील श्रीधर. क्षेत्ररक्षण मध्ये थोडाफार बदल. जोरदार फटका मारला आणि एकच धाव. 1-2 धावा मिळणार. 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली ती 9. 1 चेंडू 9 धावा. पुढील चेंडू टॅप मारला आणि चांगला असा क्षेत्ररक्षण धावाची संधी आणि हुकली आहे. पंत म्हणून कामगिरी पाहतात ते रोहन सावंत आणि विजय धुळप. 2 चेंडूच्या समोर संघाची धावसंख्या झाली ती 10. निर्धाव चेंडू चांगला क्षेत्ररक्षण इकडे. पुढील चेंडू 1 धाव. संघाची धावसंख्या झाली ती 11. 4 चेंडू 11 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. जोरदार फटका मारलाय. किरण नार्वेकर फक्त प्रेक्षक म्हणून बघत राहिले. चेंडू त्याच्या समोरूनच गेला. पाच चेंडू 12 धावा. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. पाहूया. 1 धाव. 2 षटकाच्या समोर संघाची धावसंख्या झाली ती 13. तर ते थोडंफार जरा लवकर चालू करायचं आहे. लवकर निर्णय घ्यायचे सर्व. यापुढील सामन्याचा पुकार तोरणा किल्लेदार विरुद्ध शिवनेरी सरदार. तर कर्णधार इकडे स्टेज पाशी यायचं आहे टॉस साठी. तर पुढील षटक घेऊन येतात ते सुशांत धुरी. धुरीचा पहिला चेंडू 1 धाव ते मिळते. संघाची धावसंख्या झाली ती 14. पुढील चेंडू 1 धाव. दोन चेंडू 15 धावा.
तोरणा किल्लेदार विरुद्ध शिवनेरी सरदार दोन्ही कर्णधारांनी इकडे स्टेज पाशी यायचंय. एक धाव. संघाची धावसंख्या झाल्याची 16. चेंड 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 16. चांगला फटका, चांगला क्षेत्ररक्षण, धावबाची संधी आणि फलंदाज बाद. कुठेतरी अभिजित जाधव याचं चांगलं क्षेत्ररक्षण. झोपेत स्वतः संघाची धावसंख्या झाल्याची 16. 4 चेंडू 16 धावा. परत एकदा एक धाव नितेश जाधव यांच्या बॅटमध्ये निघाली. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. थोडीशी बेताची क्षेत्ररक्षण ते बघायला मिळत आहे. संघाची धावसंख्या झाली 3 षटकाच्या समाप्तीनंतर 18. आता मात्र संघासाठी शेवटचा आणि वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन येत आहेत ते गोलंदाज. नाव काय गोलंदाज? रितेश. तर शेवटचं षटक. रितेश सामना करतील अभिलाष. तीन षटकाच्या समुद्र संघाची धावसंख्या झाली ती 18 धावा. पुढील चेंडू एक धाव. आता मात्र अभिजित जाधव यांच्या हाताखाला चेंडू गेला. आता अडवताना आला त्यांना. ठीक आहे. काय आता काय एक रन आहे ना? ठीक. बॉल काउंट आहे 19. एक चेंडू 19 धावा. पुढील चेंडू जोडा फटका मारला. एक धाव काय मात्र रोखू शकले नाहीत. संघाची धावसंख्या झाली ती 20. 2 चेंडू 20 धावा. पुढील चेंडू जोरदार फटका. चांगलं क्षेत्ररक्षण केलं नार्वेकरांचं. हाताने नाही तर आपल्या पायाने अडवला तो चेंडू. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत कारण की किरण नार्वेकर अतिशय चांगले खेळाडू आहेत. संघाची धावसंख्या झाली ती 20. धाव चेंडू जातोय हा. पुढील चेंडू रितेश यांचा. पुढील चेंडू रितेश. जोरदार फटका. किरण नार्वेकर यांचं गच्चा असं क्षेत्ररक्षण. पंचायती वाद नाही घालायचं आहे. 85 वाद नाही घालायचं आहे. एक धाव. एकच धाव मिळाला इकडे. आता पुरते एक मिनिट थांबा. किती रन आताचे? 5-5. एकच. ठीक आहे. सामना चालू करायचं आहे. संघाची धावसंख्या झाली ती 21. 4 चेंडू. तर पुढील चेंडू रितेशाने जोरदार फटका मारला. चांगला क्षेत्ररक्षण.
आणि फलंदाज बाद होऊन बाहेर पडतो. कर्णधार नितेश जाधव. पुढील फलंदाज नवीन फलंदाज लक्ष्मण जहांगीर. तर शेवटचा चेंडू प्रगती पथावर संघाची धावसंख्या झाली. तर लवकर लवकर करा. तर पुढील चेंडू शेवटचा चेंडू सामना करतील लक्ष्मण आणि एकच धाव त्याने त्या या एक धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली आहे ती 22 आणि प्लस 3 धावा म्हणजे 25 धावा. तर बघू ना आमचं तुला काय एवढी पडली आहे रे. विजयदुर्ग सैनिक या संघाला 26 धावा झाल्या आहेत. आमचा ओनरला विचारला आम्हाला हा कोण आहे. नितेश जाधव 22 धावसंख्या झाल्या आहेत. तर 26 आणि 25 धावसंख्या झाल्या. 26 धावांचं लक्ष आहे ते विजयदुर्ग सैनिक. लवकरात लवकर चालू करायचे. तर तोरणा किल्लेदार विरुद्ध शिवनेरी सरदार. संघ मालक किंवा संघ कर्णधाराने इकडे यायचं आहे टॉस साठी. तर पहिला षटक घेऊन येतात ते यश स्टार हर्षित मापदे. गेल्या सामन्यामध्ये 2 विकेट तरी मिळवल्या होत्या. पाहूया या सामन्यामध्ये काय करतायत हर्षित यांचा पहिला चेंडू. एक धाव विकेट मिळते. तो विजयदुर्ग सैनिक यांना 26 धावा करायचे. पुढील चेंडू हर्षित यांचा चांगला फटका आणि खणखणीत चौकार. तोरणा केलेल्या विरुद्ध शिवनेरी सरदार. पंच निर्णय लवकर द्यायचे काय तो अतिरिक्त चेंडू इथे मिळतोय समोरच्या संघाला. तो एक चेंडू 5 धावा.
सहा धावसंख्या झाली ती. पहिल्या बॉलला 1 रन आला ना, नंतर 4 मारला, आताच 1. पाच, माफ करा. एक चेंडू, 5 धावा झाल्या त्या. पुढील चेंडू हर्षित यांचा. परत एकदा 1 धाव मिळवण्यात यश येते. पुढील चेंडू अतिरिक्त धाव देऊन जातो. 1 धाव इथे मिळते. नो प्लस ना एकच आहे. 2 बॉल झाले, 2 बॉल 7 धावा. पुढील चेंडू हर्षित यांचा. चांगला चेंडू पटवण्याचा प्रयत्न केला होता, पण 1 धाव इथे मिळते. संघाची धावसंख्या झाली होती 8 धावा. 3 चेंडू 8 धावा. कुठेतरी महागडे असे हर्षित मापदी परत एकदा अतिरिक्त धाव देऊन जात आहे. संघाची धावसंख्या झाली होती 9. 3 चेंडू 9 धावा. पुढील चेंडू हर्षित यांचा. चांगला फटका मारला, 1 धाव इथे मिळते. 4 चेंडू 10 धावा. अजून 2 चेंडू शिल्लक. पाहूया हर्षित मापदे, तुम्ही परत कमबॅक करू शकता. फलंदाज बाद हर्षित मापदे यांनी परत कमबॅक केला. जसं मी बोललो होतो त्याप्रमाणे 5 चेंडू 10 धावांनी 1 गडी गारद झालाय तो रितेश यांच्या स्वरूपात. आता त्यांची जागा घ्यायला ते कर्णधार निनाद राणे. तर शेवटचा चेंडू. संघाची धावसंख्या झाली ती 10. हर्षित याचा पुढील चेंडू. आता मात्र चांगला कमबॅक केला त्यांनी. अतिरिक्त माफ करा, 10 झाला. निर्धाव चेंडू टाकला त्याने. संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत ते गोलंदाज नाव काय? किरण आणि सामना करतील धुरी. चांगला असा चेंडू किरण यांचा. निर्धाव चेंडू जातोय तो. पुढील चेंडू किरण यांचा. चांगला फटका मारलाय, 1 धाव त्यांना मिळते. संघाची धावसंख्या झाली ती 11. 2 चेंडू 11 धावा. पुढील चेंडू चांगला फटका, परत एकदा 1 धाव मिळते. तीन चेंडूच्या समुद्राच्या संघाची धावसंख्या झाली ती 12. परत एकदा 1 धाव मिळते. चार चेंडू 13 धावा झाल्यात. पुढील चेंडू चांगला फटका आणि 2 धावा इथे देऊन जात आहेत. अतिशय सुंदर अशी फलंदाजी सुशांत यांच्याकडून. पंधरा शेवटचा चेंडू. परत चांगला फटका, चांगला क्षेत्ररक्षण इकडे. 1 धाव मिळते. 2 षटकाच्या समुद्रात संघाची धावसंख्या झाली ती 16.
12 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. पुढील गोलंदाज श्रीधर देसाई. सामना करतील निनाद. संघ मालक को संघ मालक ज्या खेळाडूंनी जेवण झालं नसेल त्यांनी इकडे मिशोचं जे ऑफिस आहे तिकडे जेवणाची व्यवस्था केलेली आहे. श्रीधर याचा पहिला चेंडू पण एक धावचे मिळते. नानू रे नानू इकडे बोल. आता मात्र हर्षित माते यांच्याकडे जबाबदारी सोपवली होती नितेश जाधव यांनी. निनाद राणे 11 चेंडू 9 धावांची गरज. पुढील चेंडू अतिरिक्त धाव देऊन जातोय तो संघाला. संघाची धावसंख्या झाली होती 18. एक चेंडू 18 धावा. कुठेतरी दिशाहीन चेंडू टाकला तो श्रीधर यांनी. श्रीधर याच्या पुढील चेंडू चांगलासा क्षेत्ररक्षण यष्टी मागे हर्षित महादी. गोलंदाजीमध्ये थोडेफार मागणे झाले पण चांगलं क्षेत्ररक्षण करताना पुढील चेंडू चांगला फटका मारला. एक धाव इथे मिळतो. 3 चेंडू 19 धावा. पुढील 9 चेंडू मध्ये 7 धावा. पुढील परत एकदा निर्धाव जातोय तो चेंडू. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. चेंडू जोरदार फटका मारला. एक धाव. ताकदीच्या मनाने बॅट त्यांनी फिरवली होती पण एकच धाव त्याला मिळाली. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. 7 चेंडू 6 धावांची गरज. अतिशय अटीतटीचा हा सामना. तर निनाद राणे परत एकदा निर्धाव. 6 चेंडू मध्ये 6 धावांची गरज. अजून ही सामना कोणाच्या पारड्यात जाईल हे समजलं नाहीये. तर शेवटचं षटक 4थं षटक घेऊन येत आहेत. वैयक्तिक पहिल्या षटक आणि संघामध्ये 4थं षटक घेऊन येत आहेत ते स्वतः नितेश जाधव. तर 6 चेंडू 6 धावांची गरज. सुशांत धुरी बॅटिंगला. फलंदाजी मार्कोर सुशांत धुरी. पहिला चेंडू अतिरिक्त धाव मिळते. 6 चेंडू 5 धावांची गरज. परत एकदा निर्धाव. कोकण नगर पथकातील कोकण नगर गोविंद पथकामधील अमर हळदणकर यांचं इथे आगमन झालंय. तर त्यांचं मंडळातर्फे हार्दिक स्वागत. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. एक चेंडू 22 धावा झाल्या. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. 5 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. अजूनही सामना
कोणत्याही बाजूने झुकेल नितेश जाधव परत एकदा अतिरिक्त धाव देऊन जातात ते. पाच चेंडू 2 धावांचं इक्वेशन. पुढील चेंडू 1 धाव आणि धाव संख्या ही बरोबर झालेली आहे. 4 चेंडू मध्ये 1 धावाची गरज आणि 1 धाव आणि विजय दुर्गा संघाने हा सामना आपल्या खिशात टाकलाय.